पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आज आली अतिशय आनंदाची बातमी। कारण 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पीक विमा वितरण करण्याचे आदेश दिले आहेत। आता ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे 2,000 रुपये मिळालेले आहेत, आता त्याच बँकेच्या खात्यावर 23,000 रुपये पीक विमा आज थोड्याच वेळात जमा होणार। कारण की मुख्यमंत्र्यांनी आज स्वतः 10 जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकली आहे। त्यामुळे आज थोड्याच वेळात शेतकऱ्यांना 23,000 रुपये जमा होणार। यासाठी मुख्यमंत्र्यांनी 11,000 कोटी रुपयाचा निधी देखील मंजूर केला आहे। तसेच यामागे सप्टेंबर महिन्यात ज्या शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान झालं होतं, ज्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले नव्हते, तसेच 2000 ते 2022 ते 2024 पर्यंत जो रखडलेला पीक विमा होता, याचे सुद्धा राहिलेले पैसे मंजूर करण्यात येणार। राज्यातील टोटल 70 लाख शेतकरी बांधव आज अतिशय आनंदित होणार आहे। कारण की आता मतदान असल्यामुळे जिल्हा परिषदांचं शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारनं हा अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतला आहे। आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान जमा झालं आहे, पण त्यातल्या त्यात काहींना पीक विमा देखील जमा झाला आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला पीक विमा कमी मिळाला आहे किंवा अतिवृष्टीचे कमी पैसे मिळाले आणि त्यांची नाराजी होती, आणि म्हणूनच ती नाराजी दूर करण्यासाठी आज 23,000 पीक विमा तर येणारच, पण त्याचबरोबर नमो शेतकरीचा जो राहिलेला हप्ता आहे, जो पुढचा हप्ता म्हणजेच 8वा हप्ता, तो देखील जमा होणार। म्हणजे आज 23,000 अधिक 2,000 असे 25,000 रुपये वितरण करण्याचे आदेश दिलेले आहे। पहा, आज 10 जिल्ह्यांची यादी बँकांना स्वतः दिल्यामुळे, ही बातमी अधिकृतपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे आता तुम्ही तुमच्या मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा। कारण की 2 डिसेंबरला राज्यात मतदान आहे, 3 डिसेंबरला निकाल आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये जर सरकारला विजयी व्हायचं असेल तर शेतकऱ्यांना खुश करावं लागेल, याची जाणीव सरकारला आहे, आणि त्यामुळेच सरकारने हा क्रांतिकारी निर्णय घेतला। आता कोणत्याही क्षणी 25,000 रुपयाचा मेसेज येणार, पण सर्व शेतकऱ्यांना हे पैसे येणार नाही। जे शेतकरी या 4 नियमात बसतील त्यांना पीक विमा आणि नमो शेतकरीचा हप्ता जमा होणार, अशी मुख्यमंत्र्यांनी सूचना केली आहे। तसेच काही बँकांचा प्रॉब्लेम देखील झाला आहे, त्यामुळे सर्व बँकेत सर्व शेतकऱ्यांना हे पैसे येणार नाही। तसेच आज 10 जिल्हे आहेत, उद्या 10 जिल्हे आहेत, तर टप्प्याटप्प्याने 36 जिल्ह्यामध्ये 3 ते 4 दिवसामध्ये वितरण करण्याचे आदेश दिले। मग आजचे 10 जिल्हे कोणते, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे येणार, कोणते 4 नवे नियम आहेत आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाही, सगळी सविस्तर यादी तुम्हाला आज वाचून दाखवणार। पहा, शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये मागील आठवड्यात शेतकऱ्यांना मिळाले होते। खरं तर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याची देखील अगदी चातकासारखी वाट पाहत होते, पण शेतकऱ्यांनी आता ते पैसे मिळाल्यानंतरच शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला पीक विमा द्या। कारण की बऱ्याच वेळापासून हा पीक विमा पेंडिंग होता। बऱ्याच शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान देखील तुटपुंज मिळालं होतं, आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे 23,000 रुपये आज जमा करण्याचे अखेर आदेश देण्यात आले। परंतु सर्व जिल्ह्यामध्ये या पैशांचं वाटप होणार नाही, तसेच सर्व शेतकऱ्यांनाही वाटप होणार नाही, कारण की 4 वेगळ्या नियमानुसार याचं वितरण आता सुरू झालं आहे। पहा, पूर्वी सरसकट सर्व शेतकऱ्यांना सगळ्या योजनांचे पैसे मिळायचे, पण आता तसं होणार नाही। जे शेतकरी या 4 नियमात बसतील फक्त त्यांनाच पैसे जमा होणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणते ते 4 नियम आहेत, कोणत्या 10 जिल्ह्यात पैशाचं वितरण होतंय, पीएमचे पैसे आलेत, नमोचे 8वा हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार, 23,000 रुपये कोणाला मिळणार, सगळी यादी वाचून दाखवतोय। पहा, आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे यादी बँकांना देऊन टाकली, ज्यामध्ये 2022चा राहिलेला पीक विमा, 2023चा, 2024चा, अशा 3 वर्षात तुम्ही एकदा जरी पीक विमा भरला असेल आणि तो पीक विमा तुम्हाला जर मिळाला नसेल, म्हणजे अर्थात तुम्ही 22, 23, 24 या 3 वर्षात एकदा जरी पीक विम्यासाठी अर्ज भरला असेल आणि तो जर तुम्हाला मिळाला नसेल, तर 100% आज तुम्हाला जो आहे तो पैशांचं वितरण होणार आहे। कारण की ऑर्डर स्वतः मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिल्या असल्यामुळे 100% पैसे येणार। तसेच केंद्र सरकारचे जे कृषी मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून 72,000 कोटीचा निधी जो आहे तो राज्य सरकारला पाठीमागे मंजूर करण्यात आला होता, आणि त्याच्यातून आता जवळपास 6 ते 7,000 रुपये जे निधी आहे, 6 ते 7,000 कोटीचा जो निधी आहे, तर तो खास शेतकऱ्यांसाठी दिला होता। तर त्यातीलच काही रक्कम काढून सरकारने राहिलेले पीक विम्याचे पैसे देण्याचं वितरण सुरू केलंय। पहा, पहिला टप्पा हा मागील महिन्यातच झाला होता, दुसरा टप्पा या महिन्याच्या सुरुवातीत झाला होता, पण जो तिसरा टप्पा आहे, म्हणजे जे अतिवृष्टीचे राहिलेले पैसे असतील किंवा पीक विम्याचे राहिलेले पैसे असतील, तर त्यातला आजचा तिसरा टप्पा आहे जो सुरू होतोय। आणि त्यासोबत आनंदाची बातमी म्हणजे 23,000 हे तर मिळणार, पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात येणार। पहा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की शेतकरी बांधव खूप आतुरतेनं, तळमळतेनं पीक विम्याची वाट पाहत होते,
परंतु शेतकरी बांधवांना पीक विमा काय लवकर जमा झाला नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माफी देखील मागितली आहे. असं कारण की बँकांना सतत एक तांत्रिक प्रॉब्लेम येत होता. सरकारनं पैसे बँकांना आधीच वर्ग केले होते, पण बँकांचा एक प्रॉब्लेम असा होता की शेतकऱ्यांची KYC पूर्ण झालेली नव्हती. अर्थात हा बँकांचा नसून हा स्वतः शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे देणं हे खूप अवघड जात होतं. म्हणूनच सरकारनं हे KYCचा विषय थोडासा बाजूला ठेवला आहे आणि आता मतदानामुळे अर्जंट पैसे टाकण्याचे आदेश दिले. मग कोणत्या 4 नियमानुसार वितरण होणार, 4 नियमानुसार कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही, कोणत्या बँकेत हे पैसे येणार नाही, सगळी सविस्तर माहिती सांगतोय. पहा, पहिल्या टप्प्यातील फक्त 4च जिल्ह्यामध्ये पैसे वाटले होते आणि अखेर आज याचा शेवटचा टप्पा सुरू झाला. बघा, सप्टेंबर महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड अतिवृष्टी झाली. जवळपास 31 जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि त्यावेळेस अतिवृष्टीचं अनुदान देखील सरकारनं जाहीर केलं होतं. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना अनुदान मिळालं तर काहींना मिळालंच नाही, तर बऱ्याचशांना मिळालंय ते हे कमीच मिळालं. जुने पीक विम्याचे पैसे मिळाले, त्यामुळेच आज सरकारनं शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी दुसरा जो टप्पा आहे तो सुरू केलाय. तो 36 जिल्ह्यापैकी 10 जिल्ह्यामध्ये याचं वितरण होणार अशी यादी सरकारनं पहिल्यांदाच तयार केली. आता पहा, तुम्हाला 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षात कुठेही आणि कधी तुम्ही पीक विम्याचा अर्ज भरला असेल तर याच्यासाठी सरकारनं 3 वेगळ्या लिस्ट काढल्या. म्हणजे 2022ची लिस्ट आहे, त्यानंतर 2023ची यादी आहे आणि 2024ची यादी आहे. कारण की सरकारला एक समजून घ्यायचं होतं. सरकारनं एक विशेष पडताळणी देखील केली होती की पीक विम्याचे जे पैसे होते याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी, जे खोटे शेतकरी आहेत किंवा जे शेती करतच नाही, कसलं तरी टॅक्स वाचवण्यासाठी शेती घेतली आणि त्याच्यावर त्यांनी पीक विम्याला अर्ज केला आणि त्याला सरकारी नियमानुसार जे आहे ते पीक विमा भेटला. आणि मग अशा कारणास्तव अशा गडगंत श्रीमंती असणाऱ्या शेतकऱ्यांमुळे जे गरजू शेतकरी आहेत त्यांच्या लाभावर देखील गदा आली आणि अखेर सरकारनं ती कडक पडताळणी केली आणि 4 नियमांची त्या ठिकाणी कात्री इथे लावली. आता ते 4 नियम लक्षपूर्वक ऐका. त्यानंतर आपण 10 जिल्ह्यांची यादी सांगणार. कोणत्या 10 जिल्ह्यात आज मेसेज येणार? 23,000 पीक विमा आणि 2,000 नमो शेतकरी, असे 25,000 रुपयाचं अनुदान तुमच्या खात्यात जमा होणार. आता पहा, पहिला नियम आहे शेतकरी गरजू असावा. म्हणजे गरजू म्हणजे काय की त्याचं जे शेती आहे ती 5 एकरपेक्षा कमी असावी. दुसरी गोष्ट, शेती कमी असते पण त्याचं उत्पन्न देखील 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. ही महत्त्वाची अट त्याच्यात आहे. बरेचसे शेतकऱ्यांचे मोठ्या मोठ्या गाड्या आहे, लग्न मोठे करतात, खर्च प्रचंड करतात, पण पीक विम्यासाठी ते अर्ज भरतात, तर अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. दुसरा नियम आहे तुमच्या फार्मर ID कार्डचा. फार्मर ID कार्ड जर तुमच्या हातात अजून आलं नसेल तर पीक विमा येण्यामध्ये प्रचंड अडचणी येणार, त्यामुळे फार्मर ID कार्ड काढून घ्या. तिसरी गोष्ट, तुमचं रेशन कार्ड आहे. रेशन कार्ड तुमचं पिवळं किंवा केशरी असेल तरच तुम्हाला रेशन कार्डनुसार तुम्हाला विमा मिळणार आहे. तर पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल आणि त्याची ही KYC देखील केलेली तुमच्या त्या ठिकाणी गरजेची आहे. आणि चौथा विषय आहे बँक खात्याचा. बँक खाते भरपूर शेतकऱ्यांनी काढले, पण त्या बँक खात्याला एकतर आधार लिंक नाही आहे किंवा आधार जरी लिंक केलेला असलं तर त्याच्यामध्ये मिनिमम बॅलन्स नाही आहे. तर अशा प्रकारच्या बँकेच्या देखील अडचणी आहे. तर या अडचणी जर तुम्ही क्लिअर केल्या तर नक्कीच तुम्हाला 2 डिसेंबरच्या आधीपर्यंत पीक विम्याचे पैसे तसेच नमोचा 8वा हप्ता जमा होणार आहे, अशी माहिती त्या ठिकाणी आली होती. तर तुम्हाला आतापर्यंत पीक विम्याचे किती पैसे आले, अतिवृष्टीचं किती अनुदान जमा झालं, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय, नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.